हेलो दोस्तों, गुड मॉर्निंग। वेलकम टू न्यू ब्लॉग। तो दोस्तों, आज है मकर संक्रांति और आप सभी को मकर संक्रांति की हार्दिक शुभकामनाएं। आपको और आपके परिवार को भी हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो। तर मग आज मकर संक्रांत आहे ना, तर मग आता ते वंश आणावं लागतो। आता वंश घेऊन येतो मी। तर मंडळी, आता त्या गव्हाच्या वंब्या पण आणल्या, ऊस, गव्हाचे वंब्या, हरभरे सगळं काही आणलेलं आहे। आणि आता ते वंश तयार करायचं पूर्ण आता। आणि इकडं चालू आहे आता सारवायचं काम। ते तयार करायचं मित्रांनो। आता या गव्हाच्या वंब्या भाजून घेतल्या का? चांगल्या भात एकदम चकाचक भात चांगल्या भाज। तर मित्रांनो, सुगडांमध्ये टाकण्यासाठी मी आता वंसा तयार करतो। आणि त्या वंशासाठी लागणाऱ्या वस्तू असतात ऊस, गाजर, हरभरा, हुरडा, अशा वस्तू लागतात। तिळगुळ म्हणजे हावरी। आता या ऊसाचे सुट्ट्या काढून घेतो आणि त्यांना स्पेशल मी बनवतो। आता पूजाला त्याच्यामध्ये ऊस पण टाकावा लागतो ना। त्याच्यामध्ये पूजामध्ये ऊस पण टाकावं लागतो। पूजेच्या सामानासाठी, सुगडं पूजण्यासाठी ऊस पण लागतो। तर मंडळी, वावरातला ताजा ऊस आणल्यामुळं त्याची साल लवकर निघत नाही। मग ती साल मी आता विळ्यानं काढायचा चालू आहे। आणि साल काढून झाल्यानंतर हे तुकडे, तर मग ऊस तुकडे बनवायला झालं थोडा टाईमच लागला, नाही एवढ्या वेळामध्ये झाला असत। मित्रांनो, पूजेचं नंतर भाऊ थांबा, याला गाजर खाऊ नको। गाजर खाला का? एक गाजर खाऊ पाहणार, एक गाजर खायचा। मी एक गाजर आणले होते ना, बाजारामधून गाजर आणली होती। नंतर करू आपण पूजाचं, ते खाऊन घ्या एकदम। तर मित्रांनो, एक गाजर खाल्ल्यानंतर आहे ना भरपूर तरतरी आली आता। म्हणजे पटापटा जोरात काम फास्ट होईल। आता हे जोरात काम म्हणजे फास्ट काम होईल। आता पुढल्या कामाला सुरू। तर मग मंडळी, आता सध्या मी गाजराचे तुकडे करतो, म्हणजे वंशाला तयार करतो। म्हणजे आता त्याच्यामध्ये पूजाचं सामानमध्ये येतं ते सुगडं पूजासाठी गाजराचे तुकडे करतो मी आता। तर मंडळी, हे तर सगळ्यालाच करावं लागतं, तुम्ही काय आणि मी काय। तरी गाजराचे तुकडे बनवणं, ऊस आणणं, हरभरे भाजणं, गव्हाच्या वंब्या आणि त्या भाजून घेतल्या, म्हणजे हे सगळ्याला आपली हीच पद्धत राहते सगळीकडं। खेडेगावावर, शहरात हीच पद्धत असते। तर मंडळी, जवळजवळ हे काम मी आता आटपतच आणलेलं आहे आणि लवकरच होईल आता। अरे वा, इकडं आई बनवते गरम गरम भजे। मग आज आहे भजे, कुरडई, पुरणपोळीचा स्वयंपाक। तर मंडळी, मग या जेवायला पुरणपोळीचा स्वयंपाक खायला। तर मित्रांनो, इकडे चुलीवर चालू आहे भजे, गरम गरम भजे पण होऊ राहिले। आणि तिकडं पुरण चालू आहे।
तर मग मित्रांनो, आता ते बनवलेलं सुगड्याचं सगळं साहित्य ते सुगड्यामध्ये आता एकत्र करावं लागेल आणि ते एकत्र करतो मी आता. ते एकत्र केल्यावर त्याची पूजा करायची. मग ते सुगडे ते मी भरून ठेवतो आता. टाक सुगड्यामध्ये ते सगळं. हां, थोडं थोडं सगळं याच्यात टाकायचं. हां, टाक बेबीचे फुलं, टाक वावसा, ऊसाच्या गव्हाच्या बंब्या, सगळ्या याच्यात टाका. मित्रांनो छकुलीला असं वाटलं का हे सुगडं आता फुल भरवायची. तिनं भरवली फुल एकदम. एवढंच ते सामान पुरणार नाही ना, जेवढं थोडं कमी आहे ना, थोडं थोडंच टाकावं लागत. तिनं फुल भरले ते सुगडं सगळ्याच्या सगळं. हां, थोडं 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 सगळ्याच्यात टाकायचं. 5 मिनिट टाकायचं पूर्ण 5. 2 तर मित्रांनो, सुगडं आता भरून झालेले. मित्रांनो, आता सुगडं भरून झाले. आता याला नैवेद्य देतो मग मी. तर मंडळी, आता सुगडं भरून झाले. आता त्यांचंवाला मी नैवेद्य घेऊन येतो, नैवेद्य दाखवतो मी त्यांना, म्हणजे मग जेवण करायला. आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक करे. तर मग मंडळी, मग या जेवायला. सुगड्यावर आहे, त्याच्यामुळे आज हळद नाही लावायची, लावायचं. तर मंडळी, आता झालं जेवायचं टाईम. आणि आता आलेले गरम गरम पोळ्या, भजी, कुरडई. तर मग आता कुरडई आणल्या, आता भजी पण येऊ राहील. भजी, कुरडई आणि गोड गोड जेवायचा. तर मंडळी, कुरडई आल्या. कुरडई, भजे, भात, सार, पोळ्या, एवढं आलेलं जेवायला आता. तर मित्रांनो, आता झालेली जेवण करायची वेळ. मग आता मी जेवण करतो. या जेवायला, या पुरणपोळी खायला. मला तुम्ही तर काय येणार, तुम्ही लांब असतील तर तुम्ही व्हिडिओ बघणार, नंतर मग येणार. तोपर्यंत सण होऊन जाणार, आहे की नाही. मग आता जेवण करतो. तर मित्रांनो, दूध पोळीची चव तर वेगळीच लागते, एकच नंबर. दूध पोळी आणि त्याला भज्यांची साथ. भजे, कुरडया पण पोटभर जेवण करायचं. दोस्तों, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए टाटा, बाय बाय.